पाणी निचरा व्हायला का पासून कुडाळ शहर एकजुटीचा कुडाळ शहर एकजुटीचा कुडाळ शहर एकजुटीचा संध्या तेरे से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संध्या तेरे से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संध्या तेरे से आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहर एकजुटीचा जय हो। कुडाळ शहर एकजुटीचा जय हो। कुडाळ शहर एकजुटीचा जय हो। कुडाळ शहर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कुडाळ शहर आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं। आज जे उपोषण आपण करताय त्या मागचा हेतू आणि काय मागणी आहे? कुडाळ शहरामध्ये बिनशेती प्लॉटिंग किंवा बिनशेती जमीन केल्यानंतर प्लॉटिंग झालेलं आहे हिंदू कॉलनी या प्रभागात। एकूण त्या प्लॉटिंग मधली 141 गुंठे म्हणजेच साधारणतः त्या प्लॉटिंग मधली नियमाप्रमाणे 10 गुंठे जमीन 10% जमीन ही वर्ग केली जाते। तत्सम जे काही शासन असेल तिथे नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे वर्ग केली जाते आणि त्याच्यानंतर ते प्लॉटिंग कन्फर्म होतं। त्याचप्रमाणे हिंदू कॉलनीमध्ये 141 गुंठे जागा ही खुलं क्षेत्र रस्ते आणि खुलं क्षेत्र यासाठी केलेली होती आणि नगरपंचायत सरपंच कुडाळ असा दाखला 7/12/2004 मध्ये होता। या दाखल्यावर वारंवार त्या तिथे राहणारे आरेकर यांनी कुळसाठी आपली दावा दाखल केला होता। हा दावा इतके वर्ष म्हणजे आज 21 वर्ष चालू होता कोर्टामध्ये। विविध कोर्टामध्ये पहिल्या 2 कोर्टामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या बाजूने झाली, नंतर दुसऱ्या कोर्टांमध्ये असं वरच्या कोर्टामध्ये जात ती शेवटी आपल्या 2024 मध्ये आमच्या विरोधात गेली हायकोर्टमध्ये MRT मध्ये। ती 2024 मध्ये जर केसचा निकाल आमच्या विरोधात लागला असेल तर कुडाळ शहराच्या सर्व नगरसेवकांना जे की ह्या नगरपंचायतचे ट्रस्टी आहेत त्यांना सगळ्यांना हे माहीत होणं गरजेचं होतं, जे की आम्ही सगळेजण विशेषतः मी त्या गोष्टीचा नेहमी पाठपुरावा केलेला आहे। का? कारण ते माझ्या घराच्या अगदी समोर ती टाकी आहे। त्याच्यामुळे ही जर जागा त्या जागेमध्ये पाण्याची टाकी जी की कुडाळ नगरपंचायत तत्कालीन ग्रामपंचायतीने 1.5 कोटी महाराष्ट्र शासनाचा खर्च घालून केलेली आहे, बांधलेली आहे, अजूनही ती कुडाळ नगरपंचायतीकडे वर्ग झालेले नाही। मग हे सगळं असताना जर त्या जागेविषयी एखादा निकाल आपल्या विरोधात झाल्यानंतर त्याच्यात पुढचं अपील दाखल न करता त्या जागा ज्यांच्या नावे आता कोर्टाच्या माध्यमातून निकाल झालाय त्यांना नाहरकत देणं हे पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि ते मुख्याधिकाऱ्याने केलं आणि ते केल्यामुळे ती जागा विक्रीला झाली। ती जागा विक्री जरी झाली असली तरी ती जागेमध्ये जी 1.5 कोटीची टाकी आहे ती नगरपंचायत मालकीची आहे आणि त्या टाकीचा उपयोग संपूर्ण कुडाळ शहराला होणार आहे आणि कुडाळ शहराचं हित बघणं यासाठी मुख्याधिकारी तिथे नेमलेला असतो आणि त्याने आपलं काम बेजबाबदारपणे केलेलं आहे। कामाला न्याय दिलेला नाही, कुडाळ शहराला न्याय दिलेला नाही आणि तो न्याय मिळावा आणि 141 गुंठेपैकी 37 गुंठे कूळ लागलेली असताना उर्वरित वरची 105 गुंठे जमीन आहे ती त्या जमिनीचे जेव्हा प्लॉटिंग ज्यांनी केलं त्या मूळ मालकाच्या नावे गेली म्हणजे कुडाळ नगरपंचायत मालकीची 141 गुंठे ही संपूर्ण जमीन आज आमच्या ताब्यात नाही। मग हा जो काही घोळ सगळा झालेला आहे तो नगरपंचायतीच्या प्रशासनामुळे आणि मुख्यतः मुख्याधिकारी यांच्यामुळे झालेला आहे। तर या बाबतीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही सर्वजण विशेषतः मी इथे उपोषण करते आणि सर्व जर कुडाळ शहरातले माझ्या सपोर्टला उभे आहेत। कारण एखाद्याने नुसतं एखादा प्रश्न उठवावा आणि त्याला सपोर्ट करावा अशी तर कुडाळची जनता नाही, कारण आपल्या शहराचं नुकसान होतं हे इथे दिसत असल्यामुळे सगळ्यांना ह्याबाबतची माहिती देण्याकरता हे उपोषण केलंय आणि जिल्हाधिकारी मॅडमना आम्ही ह्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आणि तसं आश्वासन त्यांच्याकडनं आम्ही मागितलंय आणि ह्या केसचं पुन्हा एकदा रिट पिटिशन दाखल करून ही केस पुन्हा एकदा उभी राहावी याची आम्ही त्यांना विनंती केली आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही। प्रशासकीय कुडाळ नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडनं तर माझ्या काहीच अपेक्षा नाहीत पहिली गोष्ट, कारण
जेव्हा मी जिल्हाधिकारी सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमना हे पत्र दिलं तेव्हा त्यांच्याकडे मागणीच ही केली आहे की या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, कारण त्यांनी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी असेल तर त्यांच्या भेटीची मला अपेक्षा पण नाहीये. त्याच्यामुळे जे काही होईल ते आम्ही त्याची वाट बघतोय. शासन कुठल्या स्तरावर आम्हाला इथे मदत करतंय. कुठपर्यंत चालणार होतं? आज हे लाक्षणिक उपोषण 1 दिवसाचं आहे. आज जर कुठलाही निर्णय झाला नाही तर 10 दिवसांनी मी स्वतः इथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे. अजून अशी प्लॉट आहे ज्यांची सेम अशी पद्धत झाली, परमिशन देण्याचा विषयच येत नाही कोणी. ग्रामपंचायत जो खर्च पडलेला आहे तो कसा काय खर्च पडला? कशावर निधी खर्च झाला? रस्ते आणि मोकळ्या जागेमध्ये रस्ते आणि मोकळे जागा जेव्हा प्लॉटिंग केलं जातं ग्रामपंचायतकालीन, अजूनही नगरपंचायतच्या प्रशासनाने बघावं, त्या काळामध्ये विश्वासावर सगळं चालत होतं. त्याच्यामुळे तेव्हा एखाद्या व्यक्तीने प्लॉटिंग केलं तर तो आपल्या साध्या कागदावरही नगरपंचायतकडे जागा देत होता आणि तेव्हा नगरपंचायत तलाठ्यांना सांगून तो आपला 7/12 बनवून घेत होते. विश्वास ह्या शब्दाला किंमत होती. त्याच्यामुळे आणि प्लॉटिंग जे काय कमर्शियल ते करत होते तिथे पण त्यांनी नगरपंचायतीकडे जागा, अनेक जागा आजपर्यंत जेव्हा फेरफार तसा करून नावावर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन चढवलेल्या आहेत. पण असं असताना आणि ग्रामपंचायतले ते माहिती आहे, कारण ज्या प्लॉटिंग झाल्यानंतर त्या घरांना परमिशन तिथे देताना त्यांना रस्ते आहेत वगैरे हे सगळं दाखवलं जातं. तो नकाशा आजही इथेही माझ्याकडे उपस्थित आहे, अधिकृत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहीचा. मग त्या रस्त्याला कोणाची परमिशन लागणार आहे? नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतने परमिशन घेणं हा विषयच येत नाही, कारण त्यांच्याच मालकीचे ते रस्ते आहेत हे नगरपंचायतला माहित होतं, ग्रामपंचायतला माहित होतं, म्हणून त्यांनी तिथे खर्च घातला. माझा हाच मुद्दा आहे की जर तुमच्या मालकीचे ते रस्ते आहेत हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही ना हरकत दाखला कसा देता, आणि जर तुमच्या मालकीचे नव्हते तर तुम्ही त्या रस्त्यावर खर्च कसा घातला? आम्ही नगरसेवक म्हणून बऱ्याचदा आमच्या मीटिंग मध्ये मांडतो की आपले जे काही कुडाळ शहरामध्ये ओपन स्पेस आहेत, आता कुडाळ शहर वाढतं शहर आहे, अनेक ठिकाणी प्लॉटिंग झालेलं आहे, त्याच्यामधले मोकळ्या जागा आहेत त्या आपल्या ताब्यात घेऊन तिथे आपण नगरपंचायतचा बोर्ड लावावा. आता त्यातल्या त्यात जवळची गोष्ट म्हणजे हिंदू कॉलनीच्या शेजारीच जिथे आता नवीन प्लॉटिंग झालेलं आहे त्या प्लॉटिंग मध्ये पण एक ओपन स्पेस आहे. मी त्यांना विनंती केली की ही ओपन स्पेस आपण ताब्यात घ्या, नकाशा वगैरे सगळं आहे, पण नगरपंचायत सगळे नियम वेळोवेळी धाब्यावर बसवते आणि त्यांनी ते सांगितलं की हे तिथे मालक जे आहेत ते आता नाही आहेत तिकडे, म्हणून मग आपली ते होणार नाही. मग आम्ही त्यांना सांगतो की ते कोणाकडे तरी कुलमुखत्यार दिलं असेल ते बघा. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नगरसेवक किंवा सामान्य माणूस करतो, जे की सगळं काम नगरपंचायतीच्या प्रशासनाने करणं अपेक्षित आहे ते केलं जात नाही. नगरपंचायत प्रशासन नेमकं आताच आमचे माजी नगराध्यक्ष त्यांनी सांगितलं की विकास कामात पण सगळा मुख्याधिकारी घोळ करतात. मग नेमकं मुख्याधिकारी इथे बसून करतात काय? म्हणजे 7/12 जेव्हा होता किंवा जे प्लॉटिंग झालं तेव्हा 7/12/2004 मध्ये सरपंच कुडाळ 141 जे 141 गुंठे सरपंच कुडाळ या नावाने होता. त्याच 141 मध्ये सदतीस कोर्टाच्या माध्यमातून जेव्हा निकाल झालाय त्या निकालामध्ये त्यांना खूळ लावलंय आणि उर्वरित 105 गुंठे जमीन जी मूळ मालक ज्यांनी कोणी प्लॉटिंग केलं त्यांच्याकडे गेलेली आहे. मी परवा 4 दिवसापूर्वी जेव्हा सीओना विचारलं की उर्वरित जमिनीसाठी तरी तुम्ही का नाही प्रयत्न केला, जी की सरपंच कुडाळ तत्कालीन म्हणजे आता नगरपंचायत कुडाळच्या नावाने असणार मालकीचे असणार, तर त्याला तुम्ही हो का तसं आहे ठीक आहे ते घेऊ होते. इतक्या बेजबाबदारपणे त्यांनी मला उत्तर दिलं. त्याच्यामुळे त्यांना कुडाळ नगरपंचायतची आणि कुडाळच्या लोकांची काय काळजी आहे ही यातून दिसतं आणि ह्याच अशाच प्रकारच्या अधिकारी येतात आणि आमच्या शहराची वाट लावून जातात. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना तुम्ही काम करा नाही तर नका करू, त्यांचा पगार वेळेवर त्यांच्या अकाउंटला जमा होतो म्हणून फक्त त्यांना इथे बदली होते म्हणून येतात आणि मनाला वाटेल तसा कारभार करतात. हा भूखंड जो नगरपंचायतीतून गेला, आता भविष्यात भूखंड जाऊन येईल आपण काय प्रयत्न करतो? मी पत्र जसं कलेक्टर मॅडमना दिलंय त्या पत्रातही म्हटलं की ही एक जमीन मला माहिती आहे, पण अशा अनेक जमिनी आहेत तर त्याच्यावर तातडीने कारवाई करून ह्या जमिनी आपण ताब्यात घ्याव्या आणि त्याच्यासाठी नगररचना विभाग जो आहे आमचा तो पण आता त्यांनी पण प्रयत्न करावा आणि त्यांच्याकडनं चालू आहे की 7/12 गोळा करणं, पण नुसते 7/12 गोळा करून त्या प्रत्यक्ष जमिनीवर काय आहे हे अजून कोणी बघायला गेलेलं नाही असं माझ्या माहितीप्रमाणे. प्रत्यक्षामध्ये रस्त्यांचे तुलना केलं तर रस्ते असतात 30 मीटर 8 मीटर 7 मीटर, पण तिकडे प्रत्यक्षात तेवढे रस्ते नसतात. वास्तविक मध्ये ते नाहीये, खरं आहे का? बऱ्याच अंशी
काही ठिकाणी आहे. आता जर आमचा तुम्ही डीपी प्लॅन जरी बघितला त्याच्यामध्ये पण खूप चुका आहेत. सर्वसामान्य नागरिकाच्या म्हणजे शहरीकरण झाल्यानंतर त्या नागरिकांना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे प्राप्त व्हाव्यात म्हणून डेव्हलपमेंट प्लॅन किंवा विकास आराखडा तयार करतं शासन. पण आमचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर त्यातून नागरिकांना त्रासच जास्त होतोय हे पण दिसतंय. त्याच्यामुळे नेमकं आम्ही जेव्हा आज 17 किंवा 17+2 स्वीकृत असे 19 नगरसेवक आहोत, त्यांना जे जनतेने इथे आपल्या स्वतःच्या जनतेच्या सेवेसाठी ते इथे आलेत, जनतेचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेत, तर त्यांना विचारात न घेता परस्पर कारभार हा नगरपंचायत प्रशासन आणि मुख्यतः मुख्याधिकारी करतात. त्याच्यामुळे नेमकं कुडाळ शहराचं आता हित बघण्याची वेळ आमच्या सगळ्यांवर आले म्हणून आम्ही एकत्रित इथे बसलेलो आहेत कुडाळ शहराच्या भल्यासाठी. आपल्याकडे मुख्य अधिकारी नाहीये, कायमस्वरूपी मुख्य अधिकारी मिळण्यासाठी तुम्ही पालकमंत्री वगैरे यांच्याकडे का प्रयत्न करता? नाही, आम्ही प्रयत्न केले ते होईलही, पण या केसमध्ये उलट माझं तर म्हणणं आहे नुसती बदली अपेक्षित नाही. कारण ह्यांना सवय झालेली असतात चुका करायच्या, बदली घ्यायची, दुसरीकडे जायचं आणि परत तिथे नवीन काम सुरू करायचं. या केसमध्ये माझी तरी एवढीच मागणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि आमच्या वरिष्ठांकडे राहील की त्याला नुसतं बदली करून न सोडता कायदेशीर कारवाई आणि ह्या सगळ्या बाबतीत जो काही आर्थिक नुकसान झालंय त्याची वसुली या व्यक्तीकडनं लावावी, तरच आम्ही मागे हटणार आहे. कुडाळ शहराच्या दृष्टीने निश्चितच कुडाळ शहराच्या दृष्टीने आज एक महत्वपूर्ण आंदोलन या ठिकाणी छेडलं जाते आणि पक्षभेद विसरून कुडाळ शहराच्या दृष्टीने मी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालो. कारण असं आहे की 141 गुंठे म्हणजे ज्याचं आज बाजार मूल्य किमान 20 कोटी रुपयाच्या बाहेर आहे आणि अशी जमीन कुडाळ शहरवासियांच्या हक्काची जमीन कोणाच्या तरी लोभापायी एखाद्या व्यक्तीला देणं हे कुडाळ शहराच्या दृष्टीने घातक आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेताना 141 गुंठे जमीन दुसऱ्याला देताना निश्चितच हा प्रश्न कुडाळ शहरातील 17 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवक 19 नगरसेवकांच्या समोर एखाद्या जीबीमध्ये ठेवणं आवश्यक होतं. पण असं कोणतंही न करता प्रशासनाने बाहेरच्या बाहेर ही जमीन एखाद्या व्यक्तीला देण्याचं काम केलंय. त्याच्या विरोधात मी आंदोलनाला पक्षभेद विसरून एक कुडाळ शहरातील विरोधी नगरसेवक असून देखील या शहराच्या दृष्टीने या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.